स्माइली विनिंग. आजच्या सेशन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. चला, काल आपण 7 चक्रांचं मेडिटेशन घेतलं. आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करत आहोत. तो म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काही एनर्जी हिलिंग पॉइंट्स बघणार आहोत. आपण आपल्या बॉडीमध्ये काही सेंटर्स आहेत, ज्या सेंटर्सला हिलिंग दिल्यावरती आपल्या संपूर्ण शरीराला काय भेटतो? आराम भेटत असतो. डॉक्टर मिकाऊ सुईंनी काय केलं होतं? रेकीच्या आपल्याला किती लेवल सांगितले? 3 लेवल सांगितले. आपण त्यास एकदा समजून घेऊया आणि मग पुढे जाऊया. रेकीमध्ये 3 लेवल असतात. जी आपण शिकतो आहे ती आहे शोधन क्रिया. यामध्ये आपण आपल्या बेसिक स्वतःची हिलिंग करायसाठी तयार होतोय. स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं आणि स्वतःच्या ऊर्जांवरती फोकस. इथे आपण काय करतोय? स्वतःचा शोध घेतोय. ही एक रेकी दुसरं तिसरं काही नसताना रेकी म्हणजे काय? जीवन जगण्याची कला आपल्याला रेकी शिकवते. येस, ज्यांनी कॅमेरे बंद केले त्यांनी कॅमेरे ऑन करा. सुरू करायचे आपले कॅमेरे. येस. आणि या लेवलमध्ये आपण काय करतो? आपल्या काही रेकीची अट्युनमेंट झाल्यानंतर, रेकीच्या या 4 लेवल्स असतात. रेकीच्या अट्युनमेंट प्रोसेसला हे महत्व असतं की अट्युनमेंट प्रोसेस का महत्वाची आहे. जेव्हा आपण या अट्युनमेंट प्रोसेस घेतो, आपण अट्युनमेंट घेतो रेकीचं, त्यामुळे काय होतं की आपल्याला या ऊर्जांचा प्रवाह जाणवायला लागतो. आपल्या हातामध्ये या ऊर्जांचा प्रवाह असतोच. आपल्याला बघायचंय का? प्रॅक्टिकल करायचंय? येस. बघूया आपण आपल्या हातामध्ये प्रवाह आहे का? येस. आपल्याला दोन्ही हात रब करा. एकच मिनिट. येस, आपले दोन्ही हात रब करायचे. येस. आणि हे पॉइंट्स दाबायचे. प्रत्येक पॉइंट्सला काय करायचं? आपल्याला प्रेस करायचंय. येस. प्रत्येक पॉइंटला आपण प्रेस करतो आहे आपल्या बोटांच्या टिप वरती. ठीक आहे. येस. परत एकदा आपण एनर्जी बॉल क्रिएट करतोय आपल्या हातामध्ये. आता बघा, या पद्धतीने आपल्याला आपल्या हातांच्या ऊर्जा थंड किंवा गरम जाणवतील. बघा. जाणवत आहे? आता उभं करा त्याला. एक मॅग्नेटिक फील्ड जाणवते आपल्याला आपल्या हातांमध्ये. या ऊर्जा तुमच्या माझ्यात सगळ्यांमध्ये आहे. फक्त कमी जास्त प्रमाणात आपण जेव्हा या आपल्या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस येतात, लहानपणापासून आपण ज्या ऊर्जांचा काय होतं की आपल्याला सगळ्या ऊर्जा तुमच्यामध्ये आहेत. फक्त कसं आपल्याला जेव्हा पाईपलाईन मध्ये मधात कधी कधी ब्लॉकेजेस येतात, बरोबर, नळामध्ये, त्याच पद्धतीने या ऊर्जा असतात आपल्याकडे. पण आपल्याच काही गोष्टीमुळे, आपल्या चक्रांच्या एनर्जीमुळे काय होते? या ऊर्जा काय होतात? डिस्टर्ब होतात. आणि या ऊर्जा आपल्याला सपोर्ट करत नाही. म्हणून रेकी ग्रँड मास्टर काय करतो? रेकी हिल जे काय असतं त्याचं आपल्याला अट्युनमेंट केल्यानंतर या ऊर्जांचा प्रवाहासोबत आपल्याला कनेक्ट करतो. बरोबर. जेव्हा आपली पाईपलाईन मध्ये ब्लॉकेजेस येतात, प्लंबरचं काय काम असतं? प्लंबर काय करतो? त्या पाईपलाईनचं ब्लॉकेजेस रिमूव्ह करून या ऊर्जा आपल्यामध्ये प्रवाहित करतो. बरोबर. नळाचं कनेक्शन व्यवस्थित चेक करून देतो. त्याच पद्धतीने आपल्याला अट्युनमेंट प्रोसेस महत्वाची सांगितलेली आहे. येस. पुढे बघूया आपण. अट्युनमेंट झाल्यानंतर आपल्याला डॉक्टर मिकाऊ सुईंनी सांगितले की आपल्या संपूर्ण शरीरावरती असे काही एनर्जीचे सेंटर्स असतात, जिथे आपण काय करतो? हिलिंग दिल्याने आपल्याला फरक पडतो. एकच मिनिट.
येस, सॉरी वन्स अगेन. येस. मग आपलं अटेनमेंट झाल्यानंतर आपल्याला रेकीची काय करायची आहे, प्रार्थना म्हणायची. रेकीची प्रार्थना कशी करतो आपण? आपण काय करतो, रेकीची प्रार्थना करताना आपल्याला रेकीला कॉल करतो आपण, म्हणजेच रेकीची प्रार्थना, रेकीला आवाहन करतो. बरोबर. जेव्हा जेव्हा आपल्याला बघा, कोणतीही भगवंताला आपण काय करत असतो, जेव्हा आपल्याकडे त्याची प्राणप्रतिष्ठा करतो. बरोबर. म्हणजे ही आपली प्राण ऊर्जेसोबत आपण जेव्हा कनेक्ट होतो आहोत, तेव्हा काय करतोय, त्याला आपल्याला आवाहन करणं गरजेचं आहे. बरोबर. मग त्याच पद्धतीने रेकीची एक प्रार्थना आहे. मी स्वतःची आभारी आहे, मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे, मी डॉक्टर मिकाऊसूंची आभारी आहे, आणि मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ही प्रार्थना करून आपल्याला काय करायचं आहे, आपल्या संपूर्ण ईश्वर गुरूंना आवाहन करायचं आहे, आपल्याला डॉक्टर मिकाऊसूंना आवाहन करायचं आहे, आणि यांना सगळ्यांना आवाहन करून आपल्याला काय करायचं, रेकीशी कनेक्ट व्हायचं. जेव्हा तुमचं अटुनमेंट होतं तेव्हा तुम्ही रेकीच्या एनर्जी सोबत कनेक्ट होत असतात. बरोबर. हे झाल्यानंतर आपण रेकीची प्रार्थना करून आपल्याला डॉक्टर मिकाऊसूंनी आपल्या संपूर्ण शरीरावरती काही हिलिंग पॉइंट सांगितले. म्हणजेच काय, आपल्या चक्रांची हिलिंग जर करायची असतील तर 24 हिलिंग पॉइंट आहेत. किती आहे? 24 हिलिंग पॉइंट्स आहेत. त्यामधले मेन हिलिंग पॉइंट्स मी इथे सांगते. 18 हिलिंग पॉइंट. जनरली 18 हिलिंग पॉइंटला देखील तुम्ही हिलिंग केल्यावरती काय होतं, त्याचा रिझल्ट पण तुम्हाला सेम मिळतो. कळतंय? जेणेकरून तुमच्या 7ही चक्रांना काय होतं, 7ही चक्रांच्या आजूबाजूचे अवयव त्याला आराम मिळतो. 7ही चक्रांचे जे काही ब्लॉकेजेस असतील ते रिमूव्ह होतात. म्हणून ह्या जे पॉइंट्स आहेत त्यांना हिलिंग करणं गरजेचं आहे. मग हिलिंग करण्याचं काय, की आपल्या हातातून जो ऊर्जांचा थंड गरम प्रवाह होतो, प्रवाहित होतात या ऊर्जा, त्या ऊर्जा आपल्या त्या एनर्जी सेंटर्स पर्यंत, हिलिंग पॉइंट पर्यंत पोहोचतो. येस. मग पहिला पॉइंट कुठला आहे, तर पहिला पॉइंट आहे आपल्या डोळ्यांचा पॉइंट. डोळे माहितीये? येस. आपले डोळे आहे ना, चष्मा काढते मी, आणि बघा आपल्या डोळ्यांवरती आपल्याला काय करायचं आहे, रेकीला प्रार्थना करून या डोळ्यांवरती आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीने हिलिंग द्यायची. आणि 3 मिनिटं एका पॉइंटला किती द्यायचंय, 3 मिनिटं हिलिंग द्यायची. कळतंय? किती मिनिटं द्यायची एका पॉइंटला? आणि तिथे आपल्याला एक सुंदरसं अफर्मेशन द्यायचं आहे, की माझे डोळ्यांना माझे डोळे स्वस्थ आहे, माझे डोळे आरोग्य आहे, दायी आहे, माझ्या डोळ्यांना संपूर्णतः स्वास्थ्य लाभ प्रदान झालेला आहे, आणि माझ्या डोळे सगळ्यात सुंदर गोष्टी मी माझ्या डोळ्यांनी बघू शकते. जितक्या तुम्हाला डोळ्यांविषयी पॉझिटिव्ह संकल्पना, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स असतील, त्या सगळ्या तुम्ही तिथे देऊ शकता. कळतंय? येस. नक्की. या पद्धतीने आपण आपल्या बॉडीला काय करतो, हील करत असतो. मग पहिला पॉइंट आहे डोळ्यांचा पॉइंट. लक्षात आला? डोळ्यांचा पॉइंट आहे पहिला पॉइंट. त्यानंतर आपलं क्राउन चक्र. क्राउन चक्राच्या तिथे आपल्याला 3 मिनिटं हिलिंग द्यायची आहे. या ऊर्जांचा प्रवाह आता तुमच्या ज्यांनी ज्यांनी अटुनमेंट घेतलं त्यांना त्या ऊर्जा जाणवतात. ज्यांनी अटुनमेंट घेतलं नाही त्यांना थोडं कनेक्ट व्हायला वेळ लागतो. म्हणजे ऊर्जा नाही अशा नाही, कळतंय का? ऊर्जा आहेत, फक्त आपल्याला कुठेतरी तिथे जोडून घ्यावं लागणार आहे. ऊर्जा या आहेतच. ऊर्जांचं अस्तित्व आपल्यामध्ये आहे. ही प्राण ऊर्जा तुमच्या माझ्यात प्रत्येकामध्ये आहे. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा सगळीकडे सर्वत्र आहे. फक्त आपल्याला त्याच्यासोबत कनेक्ट होणं खूप महत्वाचं आहे. येस. अंडरस्टँड? मग आपल्याला काय करायचंय, आपण जेव्हा सेकंड पॉइंट बघतोय, माझ्या एकदम सकारात्मक विचार येत आहे. माझं थर्ड चक्र, माझं क्राउन चक्र एकदम सकारात्मक विचारांनी भरलेला आहे. मी खूप पॉझिटिव्ह विचार करते. ज्या पद्धतीने आपल्या डोक्यात काय होतं, हा आपला क्राउन चक्राचा, माझी काय आहे, कॉस्मिक एनर्जीचं सेंटर आहे आपलं क्राउन चक्र. माझी काय आहे, माझ्यामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत आहे. संपूर्णतः पॉझिटिव्ह अफर्मेशन, जितके मॅक्झिमम पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्ही देऊ शकाल तेवढे तुम्हाला द्यायचे आहेत. कळतंय? येस. व्हेरी गुड. पुढचं आहे, मी माझ्या कानांसाठी प्रार्थना करते. बरोबर. कानांसाठी आपले कान आपल्याला नेहमी सपोर्ट करतात. आपण जसं ग्रॅटिट्यूडचं मेडिटेशन घेतलं होतं, आठवतं का?
मग ग्रॅटिट्यूडचं मेडिटेशन जसं घेतो आहे त्याच पद्धतीने आपण आपल्या संपूर्ण शरीरावरती हात ठेवून त्यांची एक धन्यवाद देतो आहे आणि तिथे आपण काय करतो आहे सकारात्मक एनर्जीचा प्रवाह जनरेट करत आहोत. येस, कळत आहे? मग आता म्हणायचं आहे दिव्य रेखी शक्तीला आवाहन करून हे दिव्य रेखी शक्तीची दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या कानापर्यंत पोचत आहे. माझे कान सकारात्मक गोष्टी ऐकत आहे. माझ्या कानांचे कनेक्टेड संपूर्ण अवयव संपूर्णतः स्वस्थ आहे, संपूर्णतः हेल्दी आहे आणि संपूर्ण अवयवांना स्वास्थ्य लाभ प्रदान झालेला आहे. या पद्धतीने आपण काय करणार आहोत आपल्या कानांना हिलिंग देणार आहोत. कळलं? येस. पुढचा पॉइंट येतो आहे आपल्या थर्ड आय चक्राचा मागचा पॉइंट. थर्ड आय चक्राच्या बॅक साईडला पण आपल्याला याच पद्धतीने हिलिंग द्यायची आहे. थर्ड आय चक्र 3 मिनिटं एका पॉइंटला हिलिंग द्यायचे. पॉइंट लक्षात ठेवा तुम्ही कुठे कुठे हिलिंग द्यायची. थर्ड आय चक्राच्या बॅक साईडला, बरोबर. मग तिथे पण त्याच पद्धतीने अफर्मेशन देणार आहे. माझ्या मेंदूमध्ये माझ्या डोक्यामध्ये संपूर्णतः सकारात्मक विचारात येत आहेत, संपूर्णतः स्वस्थ आहे, संपूर्णतः सकारात्मक विचारांनी वलय माझ्या डोक्याभोवती तयार झालेला आहे. तुम्हाला ज्या ज्या सकारात्मक गोष्टी पाहिजे आहे, माझी इंट्युशन पॉवर आपल्याला काय डोकं काय देत आहे चांगले विचार देत आहे, प्रेझेन्स ऑफ माइंड देत आहे. इंट्युशन पॉवर माझी इंट्युशन पॉवर फार चांगली जनरेट होत आहे, तयार झालेली आहे. मला पूर्व सूचना मिळत आहेत. या पद्धतीने काय करायचंय ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे आहेत त्या त्या तिथे व्हिज्युअलाइज करायच्या आहेत. येस. नंतरचा पॉइंट आहे आपल्या मान मान दुखत राहते ना प्रत्येकाची, फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम होतो, बरोबर. तेव्हा आपल्याला थ्रोट चक्राच्या बॅक साईडचा पॉइंट आहे. हा आहे थ्रोट चक्राच्या बॅक साईडचा पॉइंट. आणि हा दुसरा जो आहे ज्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे त्यांनी या दोन्ही पॉइंटला हिलिंग द्यायची आहे. फ्रोझन शोल्डर, थायरॉइड या दोन्ही पॉइंटला 5 आणि 6 नंबरचा पॉइंट समोरून या साईड असं आणि मागून पण 3 मिनिटं या पॉइंटला आपल्याला काय करायचं आहे हिलिंग द्यायची आहे. पुढचा पॉइंट आहे माझं हृदय चक्र. हृदय चक्रावरती आपल्याला त्याच पद्धतीने अफर्मेशन द्यायचं. तुम्ही दोन्ही हात खालीवर ठेवून पण आपण हृदय चक्रावर देऊ शकतो की माझ्या मनात प्रेम, दया, करुणा, शांती निर्माण होत आहे. माझ्या मनात संपूर्णतः सगळ्यांबद्दल सकारात्मक विचार आहे, सगळ्यांबरोबर प्रेम आहे, स्वतःबद्दल प्रेम आहे आणि करुणेचा भाव आहे, दया आहे. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला वाटत आहे की मी कुठेतरी लॅगिंग आहे, मला काहीतरी कमी वाटत आहे ना, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला हृदयाच्या तिथे बोलायच्या आहे आणि त्याला ग्रेटफुल राहायचं, थँक्यू म्हणायचं. 3 मिनिटाची आपल्याला त्या प्रत्येक पॉइंटला हिलिंग द्यायची आहे. हृदयाचा पॉइंट म्हणजे आपल्या लंग्समध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतात, तुम्हाला ब्रिदिंग जर काही प्रॉब्लेम असेल, बीपी असेल, तर तुम्ही आपल्या हृदयाला हिलिंग द्यायची आहे. जसं बऱ्याच जणांना ब्रेस्टच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतात, चेस्टच्या रिलेटेड जे काही पेन असतात, त्या सगळ्यांसाठी आपण आपल्या 7 आणि 8 नंबरच्या पोझिशनला हिलिंग देत असतो. कळालं? येस. त्यानंतरचा आपला पॉइंट आहे 9 नंबरचा पॉइंट म्हणजे आपल्या मणिपूर चक्राचा पॉइंट. मणिपूर चक्र कुठे येतं? नाभी चक्राच्या 3 बोटावरती, जिथे आपल्या बरगड्या काय होतात, बरगड्या जिथे संपतात तिथे आपल्याला काय करायचंय हिलिंग द्यायची आहे. मणिपूर चक्र म्हणजे माझ्यामध्ये संपूर्णतः सकारात्मकता निर्माण झाली आहे. मी खूप कॉन्फिडन्स आहे, माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. या पद्धतीने तुम्हाला सेल्फ बद्दल आपल्याला काय होतं, जर माझी महत्वाकांक्षा माझं मी तिथे आपला आहे ना, माझी महत्वाकांक्षा वाढत चाललेली आहे, दिवसेंदिवस माझा कॉन्फिडन्स वाढत आहे. या पद्धतीने आपण काय करतो आहे मणिपूर चक्राला हिलिंग करतो आहे. याचे खूप छान रिझल्ट आहे. तुमच्यासोबत मी नक्कीच उद्या वगैरे शेअर करेल. याचा पहिल्या लेवलचा अटुनमेंट घेऊन एका मॅडमनी, आपली स्टुडंट आहे, सेकंड मागच्या जानेवारी बॅचची स्टुडंट, त्यांनी आपली फर्स्ट लेवलची अटुनमेंट घेतल्यानंतर, आता ते आपल्या मास्टर लेवलला आहेत, त्यांनी अटुनमेंट घेतल्यानंतर त्यांनी एक चरबीची गाठ रिमूव्ह केली त्यांच्या बॉडीतून. काय केलं? चरबीची गाठ. फक्त या बॉडी पॉइंट्सला हिलिंग
आणि 7 चक्रांचं मेडिटेशन. कंटिन्यू सातत्याने त्या गोष्टी त्यांनी फॉलो केल्या. 21 दिवसांची त्यांची प्रॅक्टिस झाल्यानंतर त्याला इतका सुंदर रिझल्ट जाणवला. त्यांचा औरा दिवसेंदिवस स्ट्रॉंग होत चाललाय. इतके छान रिझल्ट आहे. फक्त पहिल्या लेवल जरी तुम्ही व्यवस्थितपणे त्याची प्रॅक्टिस केली, ह्या पॉइंट्सला तुम्ही हिलिंग केली, तर तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट जाणवेल. कळाला? पोझिशन नंबर 9. पुढची पोझिशन आहे पोझिशन नंबर 10. आपल्या स्वाधिष्ठान चक्राची पोझिशन, नाभी चक्राच्या 3 बोटं खाली. तिथे आपण ही देत आहे की माझे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन संपूर्णतः स्वस्थ आहे. आपलं तिथे आहे पोझिशन नंबर 10. माझे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन त्या सोबत कनेक्टेड संपूर्णतः अवयव, संपूर्ण सेल याला स्वास्थ्य लाभ प्रदान झालेला आहे. माझे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मध्ये संपूर्णतः पॉझिटिव्ह आहे. या पद्धतीने आपण आपल्याला काय द्यायचं आहे, हिलिंग द्यायची आहे. आपल्याला या प्रत्येक पॉइंटला हिलिंग देताना प्रत्येक वेळा रेकी शक्तीला आवाहन करणं गरजेचं आहे. रेकी शक्तीला आवाहन करणं गरजेचं आहे. या संपूर्णतः हिलिंगला आपल्याला जवळपास ह्या 1 तास 1.5 तास जातो. म्हणून तुम्ही असं करू शकता की सकाळी 3 पॉइंट्स घ्यायचे, संध्याकाळी 3 पॉइंट्स घ्यायचे. या पद्धतीने जरी केलं किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 2-2 पॉइंट्सची हिलिंग करा. 2 पॉइंट सकाळी घ्या, 2 पॉइंट दुपारी घ्या, 2 पॉइंट संध्याकाळी घ्या. या पद्धतीने जरी तुम्ही हिलिंग केली तरी त्याचे पण खूप छान रिझल्ट आहे. कळतंय? नंतर आहे पोझिशन नंबर 11. ती आपल्या रूट चक्राची पोझिशन. रूट चक्र म्हणजेच काय? माझ्या स्टॅबिलिटीचं कारण, माझी फायनान्शियल स्टॅबिलिटी. मला जर हाडांचे प्रॉब्लेम असतील, कुठल्याही शरीरामध्ये दुखणे असतील, कुठेतरी भीती वाटत असेल, तर मला कुठे करायचं आहे, रूट चक्राला हिलिंग द्यायची आहे. आणि रूट चक्र माझं काय आहे, बॅलन्स होत चाललेलं आहे, संपूर्णतः पॉझिटिव्ह आहे आणि माझ्या रूट चक्राला काय संपूर्णतः स्वास्थ्य प्रदान झालेलं आहे. या पद्धतीने आपण 11 नंबरची पॉइंट ही हिलिंग द्यायची. 11 नंबरचा जो पॉइंट आहे त्याला हिलिंग देणार. त्यानंतर आपले दोन्ही गुडघे, पोझिशन नंबर 12 आणि पोझिशन नंबर 13, हे आपल्या दोन्ही गुडघ्यांचं पोझिशन. तिथे आपण काय करणार आहोत, ह्याच ऊर्जांना प्रवाहित करणार आहोत. हीच ऊर्जा कॉल करून आपण त्या पॉइंटला हिलिंग देत आहोत. हिलिंग जेव्हा आपले गुडघे दुखतात बघा, बऱ्याच जणांना कमी वयात देखील गुडघेदुखीचा त्रास होतो. तर तो त्रास रिमूव्ह करावा. याचा का त्रास होतो, कारण की आपल्याला कुठेतरी आपलं रूट चक्र बिचकलेलं आहे, आपल्या स्वाधिष्ठान चक्रावर स्ट्रेस आलेला आहे. संपूर्ण चक्रांमध्ये इम्बॅलन्स झाल्यामुळे आपल्या शरीरातल्या ऊर्जा काय होतात, प्रवाहित होत नाहीत व्यवस्थित आणि कुठेतरी काहीतरी ब्लॉकेजेस निर्माण होतात आणि तो ताण कुठे येतो, आपल्या पायावरती येतो. मग असं होऊ नये म्हणून आपण आपल्या गुडघ्यांना ग्रेटफुल असणं खूप गरजेचं आहे, थँकफुल असणं गरजेचं आहे. त्यासोबतच आपण त्या रेखी ऊर्जांचा प्रवाह आपल्या हातामध्ये प्रवाहित करणं, आपल्या हातातून त्या गुडघ्यांपर्यंत प्रवाहित करणं गरजेचं. मग ही दिव्य रेखी शक्तीला कॉल करणार, स्वतःचे आभार मानणार, डॉक्टर मिकाऊ सुईचे आभार मानणार, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, आणि या ऊर्जांना आपल्या हातामध्ये प्रवाहित करून आपल्या गुडघ्यांना थँकफुल राहणार. आणि तिथे आपण संपूर्णतः स्वास्थ्य लाभ प्रदान झालेला आहे. माझे गुडघ्यांनी एक पॉझिटिव्हिटीचं काय केलंय, वलय निर्माण केलेलं आहे. या पद्धतीने मी माझ्या गुडघ्यांना काय करणार आहे, अफर्मेशन देणार. कळत आहे की डोक्यावरून जात आहे? येस, नक्की समजतंय? येस. या पद्धतीने आपण आपल्या बॉडीच्या प्रत्येक पॉइंट्सला द्यायचं आहे. हे झालं आपलं गुडघे. त्यानंतर आपल्याला आपल्या बॅक साईड, शोल्डरच्या बॅक साईडला द्यायचं आहे. ही पोझिशन आपली कुठे येते, आपल्या हार्ट चक्राची पोझिशन येते. तिथपर्यंत हात पोचत नाही, पण तरी प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपल्या पाठीचे काही दुखणे असतील तर ते रिमूव्ह होतील. बरोबर? पोझिशन नंबर 14 आहे आपल्या हार्ट चक्राची पोझिशन. जिथे आपलं हार्ट आहे तिथून सेंटर जर काढायचं, तिथून आपली बॅक साईडची पोझिशन आपल्याला पकडायची. त्यानंतर आहे पोझिशन नंबर 15. ती पोझिशन आहे आपल्या मणिपूर चक्राची पोझिशन. माझं मणिपूर चक्र जिथे आहे तिथून बॅक साईडला बघायचं, नाभी चक्राच्या कुठे आहे, 3 बोटं वरती, तिथे आपलं मणिपूर चक्र असतं. आणि नाभी चक्राच्या 3 बोटं खाली म्हणजे माझ्या स्वाधिष्ठान चक्राची पोझिशन, पोझिशन नंबर 16. कळालं? या पद्धतीने आपण प्रत्येक चक्राला हिलिंग देत असतो.
त्यानंतर आहे 17 नंबरची पोझिशन, म्हणजे आपलं रूट चक्राची पोझिशन, आपलं टेल बोन, माकड हाडाचं शेवटचं टोक, तिथे आपण रूट चक्र आहे आणि तिथे आपण या ऊर्जांना प्रवाहित करणार आहोत. इथे पॉझिटिव्हिटीचं आपण तिथे क्रिएट करतो आहोत, या ऊर्जा तिथे पोचवत आहोत आणि आपण अफर्मेशन देणार आहोत की माझं रूट चक्र संपूर्णतः बॅलन्स आहे, माझ्या रूट चक्राला संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. कळतंय? येस. त्यानंतर माझी पोझिशन आहे पोझिशन नंबर 18. पोझिशन नंबर 18 म्हणजे माझे दोन्ही पायाचे तळवे किंवा दोन्ही पाय आपल्याला हातात घेऊन त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्या दोन्ही पायांना 3 मिनिटं हिलिंग देणे. प्रत्येक पॉइंटला काय करायचंय, 3 मिनिटं हिलिंग द्यायचं. कारण आपला सगळा संपूर्ण भार कोण वाहत आहे, माझे तळवे वाहत आहेत. म्हणून आपल्याला काय करायचंय, ह्या ऊर्जांना मी माझ्या पायांपर्यंत पोचवते, जेणेकरून माझ्या डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखापर्यंत संपूर्ण बॉडीला या ऊर्जांचा प्रवाह जाणवणार. आणि हा प्रवाहाने काय होईल, माझ्या संपूर्ण बॉडीमध्ये जो काही माझा औरा ब्रेक झाला असेल, ज्या काही माझ्या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस असतील, तर 21 दिवसाच्या मेडिटेशननी आणि या सगळ्या बॉडी हिलिंग पॉइंटनी मी काय करणार आहे, संपूर्ण ब्लॉकेजेस रिमूव्ह करणार आहे. कळतंय? जेणेकरून तुमच्याकडे, आपल्याला माहितीये का आपल्या संपूर्ण शरीरामध्ये काय कुठे प्रॉब्लेम आहे, नाही. मग प्रॉब्लेम असेल जरी तरी रिमूव्ह होईल आणि नसेल तर येणार नाही. म्हणजे दोन्ही यांनी बेनिफिट आपल्याला जाणवणार आहे. म्हणून हिलिंग करणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला 7 चक्रांचं जर तुम्हाला कुठेही ब्लॉकेजेस नसतात, तेव्हा तुमच्या लाईफमध्ये लाईफ कशी चाललेली असते, स्टेबल चाललेली असते. पण जर चक्रांमध्ये ब्लॉकेजेस आले, तुमचा औरा ब्रेक झाला, तर कुठेतरी लाईफमध्ये फ्लक्च्युएशन येतात. आपण ते बघितलेत, बरोबर? मग फ्लक्च्युएशन कुठल्या पद्धतीने येतात ते पण बघितलं, की कुठल्या चक्रांभोवतीच्या अवयवांना प्रॉब्लेम होत आहे, कुठला चक्र कशासाठी कारक आहे, माझं कम्युनिकेशन कशासाठी, कम्युनिकेशन जर माझं चांगलं नाही तर मला थ्रोट चक्राला हिलिंग करणं गरजेचं आहे. मला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे तर मला थ्रोट चक्राला हिलिंग करणं गरजेचं आहे, बरोबर? मला जर शुगरचा प्रॉब्लेम आहे तर मला मणिपूर चक्राला हिलिंग करणं गरजेचं आहे आणि समोरून आणि मागून दोन्ही साईडनी हिलिंग करायची आहे, बरोबर? मला गायनिक रिलेटेड काही इश्यू असतील तर मला स्वादिष्टान चक्राचे जे पॉइंट सांगितले तिथे हिलिंग करणं मस्ट आहे, बरोबर? कळत आहे? येस, व्हेरी गुड. त्यानंतर आपण बघूया येस. आता ह्या ऊर्जा आपल्याला प्रवाहित करायच्या असतात, तर त्यासाठी आपण रेकीची प्रार्थना करतो आणि त्या पद्धतीनेच आपण या ऊर्जा सगळीकडे पोहोचवत असतो. मग आपल्याला समजा मला माझ्या औरामध्ये काही ब्लॉकेजेस आहेत, तर मला औरा काय करायचं आहे, प्रोटेक्ट करायचं. मग माझं अट्युनमेंट झाल्यानंतर मी काय करणार आहे, माझ्या औरामधली जी काही नकारात्मकता आहे ती आपण काढून टाकतो. मग मी नकारात्मकता काढून टाकण्यासाठी तुम्हाला काही मेथड सांगितल्या होत्या. त्यामधली एक मेथड होती की तुम्हाला मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे. तुम्ही दर मंगळवारी आणि शनिवारी मिठाच्या पाण्याने आंघोळ करू शकता. ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत म्हणजे आपण दिव्य रेखी शक्तीला आवाहन करायचं आहे आणि संपूर्णतः माझ्या औरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, या पद्धतीने आपण आपल्या बॉडीला काय करतो, स्कॅन करत असतो. आठवतंय का? तुमचं झालं होतं हे? येस. रेकीची प्रार्थना एकदाच करायची का प्रत्येक पोझिशनला? नाही नाही, प्रत्येक पोझिशनच्या अगोदर जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशननी कराल तर एकदा, कारण अट्युनमेंट होणं महत्वाचं आहे. रेकीची प्रार्थना तुम्ही एकदा केली तरी काही प्रॉब्लेम नाही, पण तुमचं पूर्णतः फोकस तिथे असणं गरजेचं आहे. या ऊर्जांचा प्रवाह तुमच्याकडनं तो प्रवाहित होणं गरजेचं आहे. कळतंय? तुम्ही जेव्हा त्या ऊर्जांसोबत पॉझिटिव्हली कनेक्ट व्हाल, तुमच्या बॉडीमधनं ह्या ऊर्जा प्रवाहित होतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये ब्लॉकेजेस नसायला पाहिजे. म्हणून काय करायचं, इनिशियली आपल्याला रेकीला 1 मिनिट लागतो ही प्रार्थना म्हणायला. प्रत्येक पॉइंट्सला हिलिंग देताना 18 पॉइंट्सला 3 मिनिटं, म्हणजे तुम्ही असंही करू शकता, 2 2 2 प्रत्येक दिवशी 6 पॉइंट्स घ्यायचे, बरोबर?
6 पॉइंट एका दिवशी घ्यायचे, सायंत्रिक 18, 3 दिवस लागतील. असं पद्धतीने आपण 3 दिवसांचं जर लागलं तर आपले प्रत्येक पॉइंट्स आपल्याला 21 दिवस हील करता येईल. अल्टरनेट 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 होईल, पण प्रत्येक ऊर्जांचा प्रवाह काय होईल, आपण आपल्या संपूर्ण बॉडी पर्यंत पोहोचवू शकतो. थोडा वेळ आहे. पहिल्या लेवलला आपल्याला काही सिम्बॉल्स मिळत नाहीत. दुसऱ्या लेवलला आणि तिसऱ्या लेवलला काय होतं, आपल्याला काही सिम्बॉल्स मिळतात. त्यामुळे आपल्याला थोडी ह्या ज्या वेळ लागतो ना प्रॅक्टिसला, थोडा वेळ द्यावा लागतो. दुसऱ्या सेकंड अँड थर्ड लेवलला काय होतं की आपल्याला काही सिम्बॉल्स यूज करता येतात, म्हणून हे जी आपली रेकीची प्रॅक्टिस आहे, डेली प्रॅक्टिस, ती थोडीशी सोपी होते. येस, काय प्रश्न होता प्रीती मॅडमचा? बॅक पोझिशनला हात पुरत नसेल, बॅक पोझिशनला आपले हात पुरतात. फक्त कुठे पुरत नाही, आपल्या हृदय चक्राच्या बॅक साईड. मग आपण असं करू शकतो, मी माझ्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे. काय करायचंय, मी माझ्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे. लिहून घ्या वाटलं तर तुम्ही. मी माझ्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे. आणि त्यानंतर आपण काय करतो, आपल्या हृदयावरती हात ठेवायचे आणि मग आपण ते इथे या हृदयामध्ये संपूर्णतः सकारात्मक ऊर्जांनी प्रवाहित होत आहे. माझ्या हृदयात संपूर्णतः प्रेम, दया, करुणा या ऊर्जांनी प्रवाहित होत आहे. संपूर्णतः पॉझिटिव्ह आहे, संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. या पद्धतीने आपण एक पॉझिटिव्ह ऊर्जांचं, पॉझिटिव्ह अफर्मेशननी आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्ह ऊर्जांचं काय करतो आहे, वलय निर्माण करत आहोत. याचा रिझल्ट खूप खूप सुंदर आहे. फक्त फक्त करायला पाहिजे. कळतंय? येस. आता आपल्याला काय करायचं आहे की डे टू डे लाईफ मध्ये मी तुम्हाला अफर्मेशन सांगितले होते. मग डे टू डे लाईफ मध्ये काही असे अफर्मेशन जे तुम्हाला डे टू डे लाईफ मध्ये लिहायला, मी अफर्मेशनची डायरी सांगितली तुम्हाला बनवायला, की तुम्हाला व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, हे जेव्हा आपण फोकस करतो आहे तेव्हा आपल्याला अफर्मेशनची एक डायरी बनवायची. बरोबर? त्या डायरीवरती आपण काय करणार आहोत, काही अफर्मेशन लिहून घेणार आहोत. मी सांगते आहे, तुम्ही एकतर रेकॉर्डिंग बघा, रेकॉर्डिंग बघून लिहा, किंवा अदरवाईज तुमची स्पीड असेल फास्ट तर लिहून घ्या. अफर्मेशन असे आहेत, अफर्मेशन पॉवरफुल टेक्निक्स आहे. बरोबर? की आपल्या काही गोष्टी ज्या आपल्याला पाहिजे असतात, व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट, त्यासाठी खूप मोठं आपल्याला अफर्मेशन मदत करत आहे. जेव्हा अफर्मेशन आपण लिहितोय तेव्हा आपण काय करतोय, त्या त्या जे तुमची विश आहे त्याला 3 वेळा ऊर्जा कनेक्ट करतो. पहिले म्हणजे जेव्हा आपण लिहायचं आहे त्याच्या अगोदर आपल्या माइंडमध्ये त्या ऊर्जा क्रिएट होतात. मग मी लिहिताना त्या लिहित आहे, लिहिल्यानंतर मी एकदा रीड पण करते आहे. बरोबर? म्हणजेच काय, माझी एक विश मी 3 वेळा तिथे फोकस जातोय. माझी कुठलीही विश तिथे माझा जर 3 वेळा फोकस जात आहे, म्हणजे आता जर आपण दररोज 21 दिवस लिहायचं ठरवलं तर काय होईल, जिथे आपला फोकस जाईल तिथे काय होणार आहे, जिथे आपला फोकस जाणार तिथे आपली एनर्जी जाणार, आणि जिथे आपली एनर्जी जाणार तिथे काय होणार, ती गोष्ट एक्सपांड आणि ग्रो होत असते. म्हणजे आपल्याला त्या मिळायला सोप्या जातात. म्हणून अफर्मेशन लिहिणं महत्वाचं आहे. कुठल्याही गोष्टी जेव्हा आपण लिहितो, अभ्यास करतानाही पण काय सांगितलं होतं आपल्याला, आपले टीचर लहानपणी आपल्याला शिकवायचे की फक्त घोकमपट्टी करू नका, ते लिहून बघा. लिहून बघितल्याने काय होतं, आपल्याला एक कम्प्लीट स्टडी होतो. त्याच पद्धतीने आपल्याला अफर्मेशन काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. कळतंय? येस. मग आता मी काही अफर्मेशन सांगते, ते आपण लिहून घ्या. की मी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वस्थ, सुरक्षित आणि दीर्घायुष्य, यशवंत, भाग्यवंत आहे. पहिलं अफर्मेशन आहे, मी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वस्थ, सुरक्षित, दीर्घायुष्य, यशवंत, भाग्यवंत आहेत. कळालं? दुसरं अफर्मेशन आहे, आमच्या कुटुंबामध्ये निरंतर प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, मजबूत नातेसंबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. आमच्या कुटुंबामध्ये निरंतर प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, मजबूत नातेसंबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. मग तुम्हाला म्हणजे तुमच्या फॅमिली मेंबरचे नावं घ्यायचे, आपण तिथे आम्हाला सुख, समाधान, शांती, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य, मानसिक स्थैर्य आणि आनंद लाभत आहे.
आम्हाला सुख, समाधान, शांती, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य, मानसिक स्थैर्य लाभत आहे. आमूचे नाते म्हणजे तुम्ही ज्या नात्यांना तुम्हाला पॉझिटिव्ह ऊर्जांनी बांधायचं आहे, किंवा पॉझिटिव्ह जे नाते तुम्हाला असं वाटतं की माझं आणि माझ्या नवऱ्याचं, माझं आणि माझ्या सासूचं, माझ्या आणि माझ्या आईचं, माझं आणि माझ्या मुलांचं जर नातं दृढ व्हावं, तर आपण अफर्मेशन काय लिहिणार? आमूचे नाते. म्हणजे तुमचं आणि तुमच्या तिथे नावं लिहायचं. आमूचे नाते दिवसेंदिवस दृढ विश्वासाचे, आदराचे, प्रेमाचे, आनंदाचे झालेले आहेत. आमचे नाते नाव लिहायचे आहे. दिवसेंदिवस दृढ विश्वासाचे, प्रेमाचे, आदराचे आणि आनंदाचे झाले आहेत. कळालं? आम्ही जीवनात प्रत्येक क्षण सकारात्मक विचार करतो. आम्ही जीवनात प्रत्येक क्षण सकारात्मक विचार करतो. कळालं? त्यानंतर रोज मी माझ्या जीवनाला, आपण हे स्वतःसाठी लिहायचं, रोज मी माझ्या जीवनाला ध्यान, प्राणायाम, योग आणि सकारात्मक विचारांची जोड दिलेली आहे. काय म्हणणार आहे आपण? रोज मी माझ्या जीवनाला ध्यान, प्राणायाम, योग आणि सकारात्मक विचारांची जोड दिलेली आहे. या पद्धतीने आपण स्वतःसाठी अफर्मेशन लिहायचे आणि आपल्या कुटुंबासाठी अफर्मेशन लिहायचे, जेणेकरून या ऊर्जांचा आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभ होईल. अफर्मेशन लिहिण्यात खूप मोठी ताकद आहे. फक्त आपण ही सलग 21 दिवसांची पहिल्या लेवलची प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्या कामांची स्पीड वाढते. आपल्याला जिथे कुठे आळस वाटत आहे तो आळस नाहीसा होतो. आपल्या शारीरिक वेदना कमी होतात. आपल्या मानसिक काही दुःख असतील तर आपले दुःख देखील जर कंटिन्यू प्रॅक्टिस केली तर त्या गोष्टी आपल्याला काय होतात? लाभ देत असतात. सलग आपल्याला 21 दिवसांचा या प्रॅक्टिसला महत्व द्यायचं आहे. सुरुवात आपल्यापासून करायची. कळतंय? 7 चक्रांचं मेडिटेशन, अफर्मेशनची प्रॅक्टिस, व्हिज्युअलायझेशनसाठी आपण काय करू शकतो? व्हिज्युअलायझेशनचं मेडिटेशन, ग्रॅटिट्यूडचं मेडिटेशन आणि विजन बोर्ड क्रिएट करणं. आपल्याला काय पाहिजे, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, याच्यावरती आपल्याला फोकस करायचं. आणि ज्या लोकांचा अजूनही राग येतोय, आता आपण बघा 8व्या दिवसांवरती पोहोचलोय, पहिल्या दिवसापासून अजूनही तुम्हाला कोणाचा राग येत असेल, अजूनही तुम्हाला असं वाटत असेल की रागाच्या, क्रोधाच्या भावना माझ्या मनामध्ये आहे, तुम्ही त्या रोज लिहून काढा. त्या लिहून काढून तुम्ही रोज त्या गोष्टी जाळून टाका. तुमच्या या जी निगेटिव्हिटी तुमच्या मनामध्ये आहे, जी तुमच्यामध्ये अजूनही तुम्ही माफ करू शकत नसाल, तर साधारणतः या प्रॅक्टिस नंतर तुम्ही स्वतः स्टेबल व्हाल. कळतंय का? जेव्हा आपण नवीन ऊर्जांना ग्रहण करणार आहोत, नवीन या पॉझिटिव्हिटी आपल्याला प्रत्येकाला आयुष्यात पाहिजे. मग मला या तिन्ही गोष्टी चांगल्या पाहिजे. माझ्या फिजिकल, माझी हेल्थ चांगली पाहिजे, मानसिक हेल्थ पाहिजे, बरोबर ना? आणि माझी स्पिरिच्युअल हेल्थ पण चांगली पाहिजे. मला संपूर्ण माझं काय पाहिजे? माझं कुटुंबाची आरोग्यही व्यवस्थित पाहिजे. मला आर्थिक स्थैर्य पण पाहिजे, बरोबर? मला करिअरमध्ये पण ग्रोथ पाहिजे. मग हे सगळं मिळवायचं आहे, तर पहिल्यांदा मी कशी पाहिजे? मी आनंदी पाहिजे, मी समाधानी पाहिजे ना. माझ्यामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा पाहिजेत, मी पॉझिटिव्ह पाहिजे. माझ्याकडे जेव्हा सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हिटीने माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होईल, माझा दृष्टिकोन चेंज होईल, मला स्वतःचं अनालिसिस करायला मदत होईल, तेव्हा काय होणार आहे? आपोआपच मी काय होईल? त्या ऊर्जांकडे खेचली जाईल जिथे मला ज्या गोष्टींपर्यंत पोचायचं, बरोबर? सुरुवात आपण आपल्यापासून, समोरच्याकडे जेव्हा आपण चुका दाखवतो तेव्हा कुठेतरी आपल्याकडे काही बोटं असतात. म्हणून चुका दाखवण्यापेक्षा मी माझ्यामध्ये कसं परिवर्तन करेल, हा आपण जर फोकस केला तर ती गोष्ट वाढणार. जेव्हा माझा फोकस माझ्याकडे जाईल की मी कशी बदलेल, माझ्या ऊर्जा कशा वाढतील, मी कशी पॉझिटिव्ह राहील, तेव्हा काय होणार आहे? संपूर्णतः एनर्जी कुठे जाईल? माझ्यात होईल. आणि मग माझा विकास करायला काय होईल? मला मदत होईल की नाही, बरोबर? येस. या पद्धतीने आपल्याला या अफर्मेशनचा वापर आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी करायचा आहे. यू अंडरस्टँड? येस. पुढे जाऊया आपण.
येस. आवाज येतोय माझा? येस. बघा आपल्याला जेव्हा आपण रेकीचं घेऊ आणि आपल्यामध्ये या ऊर्जांचा प्रवाहित करायचा आहे, तेव्हा मग आपण व्हाईट कलरच्या पिरॅमिडमध्ये स्वतःला इमॅजिन करायचं. डेली प्रॅक्टिस सुरू करताना मी स्वतः व्हाईट कलरच्या पिरॅमिडमध्ये इमॅजिन करणार आणि तिथे काय करणार, या ऊर्जांना माझ्या हातामध्ये प्रवाहित होत आहे त्यांना आवाहन करणार आणि एनर्जी बॉल क्रिएट करणार. इथे बघा दिसतोय, त्याच पद्धतीने आपण आपल्या हातांमध्ये एनर्जी बॉल क्रिएट करू शकतो. मग आता हा एनर्जी बॉल क्रिएट कशासाठी करायचा? स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी, आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रोटेक्शनसाठी करू शकतो, आपल्या वाहनांना प्रोटेक्शन देण्यासाठी, आपल्या घराला प्रोटेक्शन देण्यासाठी, आणि घरातली किंवा आपल्या स्वतःमधली निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी आपण या एनर्जी बॉलचा वापर करत असतो. कळतो? मग पहिला एनर्जी बॉल आपण क्रिएट करतो आहे. पहिला एनर्जी बॉल कोणाला हे करतो आहे? स्वतःमधली नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण हा एनर्जी बॉल क्रिएट करतोय. कळतंय? मग एक एनर्जी बॉल आपण मी या पद्धतीने क्रिएट करायचा आहे. मी देवी रकी शक्तीचे आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांचे आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ सुईंचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. मग आपल्याला ह्या एनर्जी बॉलला स्वतःच्या हातामध्ये व्हिज्युअलाइज करायचं. आणि याच्यावरती मी अफर्मेशन देते. मी माझ्या स्वतःच्या घरातील सर्व व्यक्तींची नावं घ्यायची, आपल्याला वस्तूंची, माझ्यातील स्वतःतील निगेटिव्ह एनर्जी या एनर्जी बॉलनी शोषून घेतली आहे. मी स्वतः, माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू यांच्यामधून निगेटिव्हिटी, जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती या एनर्जी बॉलनी शोषून घेतलेली आहे. मी स्वतः, माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू यांच्यामधनं संपूर्ण नकारात्मकता या एनर्जी बॉलनी शोषून घेतलेली आहे. हात आपले जड होत आहे हळुवारपणे, आपले हात जड होत आहे. ही निगेटिव्ह एनर्जी आपल्या हातांमध्ये आलेली आहे. ही एनर्जी आपल्याला काय करायचं आहे? ब्रह्मांडामध्ये शुद्ध करायची आहे. काय करायचंय? ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायचे. 3 वेळा आपल्याला या पद्धतीने ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए. कळतंय? कळालं? या पद्धतीने पहिला एनर्जी बॉल काय करणार आपण? फुटबॉल एक्सरसाइज. याला काय म्हणतात? फुटबॉल एक्सरसाइज. माझ्या स्वतःमधली, माझ्या कुटुंबाची, माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची एनर्जी कुठे आणली? मी निगेटिव्हिटी माझ्या हातांमध्ये आणली. आणि ही एनर्जी आपण कुठे? हातांमध्ये आणून या ब्रह्मांडामध्ये आपल्याला जाऊन शुद्ध करायची आहे. कारण आपण ब्रह्मांडामध्ये संपूर्णतः सकारात्मक ऊर्जांचाच प्रवाह आपल्याला पाहिजे. ब्रह्मांडामध्ये जाऊन आपण निगेटिव्हिटी टाकणार नाही आहोत. आपण काय अफर्मेशन दिलं? माझ्या हातातली संपूर्ण नकारात्मकता या ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहे, शुद्ध होत आहे, शुद्ध होत आहे. कळालं? येस. पुढे जायचं. दुसरा आपल्याला पद्धतीने, त्याच पद्धतीने एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा. पहिला एनर्जी बॉल आपण आपले नकारात्मकता काढण्यासाठी केला. दुसरा एनर्जी बॉल मी काय करणार? रेकीला प्रार्थना करणार. पहिल्या लेवलला तुम्हाला वाटत असेल ती साऱ्या कटकट कटकट आहे, खूप किचकट वाटतंय, पण थोडस इथे 1 तासाची प्रॅक्टिस केल्याने, कारण नवीन आहे ना आपण, थोडा वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला. येस. मग आपल्याला हळूवारपणे काय होतं की जेव्हा आपण एनर्जीशी कनेक्ट होतो, पुढची लेवल जर आपल्याला वाटलं तर शिकू शकतो. आणि नंतर आपल्याला काय होतं की सोपी होते प्रॅक्टिस. मग म्हणजे आपल्या प्रॅक्टिसचा आपण सिम्बॉलचा वापर करतो तर आपल्याला थोडं इझी जात. येस. दुसरा एनर्जी बॉल मी परत क्रिएट करते याच पद्धतीने. हा दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी बनलेला बॉल, हा पॉझिटिव्हिटीचा बॉल, हा पॉझिटिव्हिटीचा बॉल मला
परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हा दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी बनलेला बॉल मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हा दिव्य रेकी शक्तीचा बॉल मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. या पद्धतीने आपण हा बॉल कुठे करणार आहे? माझ्या मी क्राउन चक्रामध्ये 3 मिनिटं हिलिंग देणार. कळालं? या दुसरा बॉल केला आपण कशासाठी केला? स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी आणि स्वतःमधली एनर्जी कशी करायची, आपल्याला बॅलन्स करायची आहे. स्वतःमधली एनर्जी जर निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होईल, आणि जर तुम्हाला संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे, आपण हा क्राउन चक्रावरती आपला ग्रहण करणार आहोत. अजून संवेदना जाणवतात, कळतंय? जेव्हा आपण या ऊर्जांना कनेक्ट होतो त्या आपल्या हातांमध्ये संवेदना जाणवतात. तिसरा बॉल आपल्याला क्रिएट करायचा आहे, याच पद्धतीने करायचा. तिसरा बॉल कोणाला देणार आपण? आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला, नंतर आपल्या वाहनांना, आपल्या घरातील वस्तूला आपण तिसरा एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. थर्ड एनर्जी बॉल घरातील प्रत्येक सदस्य, वस्तू, वाहनांची एनर्जी पॉझिटिव्ह करण्यासाठी आपण देतोय. पहिल्यांदा आपण नकारात्मकता काढली, मग आता आपल्याला तिथे काय करायचं? जिथे निगेटिव्हिटी काढून घेतल्यानंतर तिथे आपल्याला पॉझिटिव्हिटी पोचवायची. मग मी अफर्मेशन देणार आहे. मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे, मी माता पिता व समस्त गुरुजनांचे आभारी आहे, मी डॉक्टर मिकाऊ आभारी आहे, आणि रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि पहिल्यांदा थँक्यू 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 म्हणायचं आहे. आणि यानंतर आपण एक एनर्जी बॉल क्रिएट करतो आहे. मी हा एनर्जी बॉल माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, प्रत्येक वस्तू, प्रत्येक वाहनांना प्रदान करत आहे. मी हा एनर्जी बॉल घरातील सर्व सदस्य, वस्तू आणि वाहनांना प्रदान करत आहे. कळतंय? आणि माझ्या घरातील सर्व सदस्यांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त झालेले आहे. घरातील सर्व वस्तूंना आणि वाहनांना पॉझिटिव्ह एनर्जीचा काय केलंय? ऊर्जांनी माझ्या घरातील प्रत्येक वस्तूला, वाहनांना पॉझिटिव्हिटी प्राप्त झालेली आहे. सकारात्मक ऊर्जांनी माझ्या घरातील संपूर्ण वस्तू आणि वाहनं परिपूर्ण झालेली आहेत. या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? आपल्या घरातील वाहनांसाठी, वस्तूंसाठी अफर्मेशन द्यायचं आहे. कळालं? येस. यांनी काय होणार आहे की तुम्ही जेव्हा जिथे जाता, आयडियली काय होतं की आपण जेव्हा जातो आहे ना, तेव्हा ईश्वरांना सांगून जाणं महत्वाचं असतं. पण आपण काय करतो? सांगतो का? आपल्याला मुलांनी सांगितलं नाही, मुलं कुठेही चालले गेले तर चालतं का? नाही चालत. त्याच पद्धतीने आपल्या आईची पण अपेक्षा असते की आपण बाहेर जाताना सांगायला पाहिजे. मग ही डिवाइन मदर रेकी काय करते? आपल्याला तिथे मदत करत असते. जेव्हा जेव्हा आपण यांना ऊर्जांनी आपल्या एनर्जी, आपल्या स्वतःसाठी पॉझिटिव्ह प्रोटेक्शन मागतोय, आपल्या वाहनांसाठी, आपल्या वस्तूंना प्रोटेक्शन मागतोय, तेव्हा ही आपली मदर रेकी आपली काय करत असते? प्रोटेक्शन करत असते. येस, समजलं? पुढचं आपण बघूया. स्वतःसाठी आपण एनर्जी बॉल क्रिएट केला, त्यामध्ये आपल्याला काय करणार? स्वतःसाठी एनर्जी बॉल क्रिएट केल्यानंतर आपल्याला स्वतःला प्रोटेक्शन मिळणार. तुमच्या आजूबाजूला जेव्हा आपण रोज एनर्जी बॉल स्वतःसाठी ग्रहण करू, त्याच पद्धतीने तुमचा औरा काय राहील? प्रोटेक्टेड राहील. तो आपल्याला संपूर्णता. त्यानंतर आपण हा एनर्जीचा बॉल वापर करून आपल्या घरातली निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी वापरतो. त्यानंतर आता आपण बघणार आहोत अर्थ हिलिंग. अर्थ हिलिंग का बघायची आहे? अर्थ आपली जी धरणी माता आहे, ज्यावरती आपलं संपूर्णतः आपलं अस्तित्व आहे, आपण जिथे राहतो, आपला वास आहे, ही धरणी माता आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी देत असते. अन्न, वस्त्र, निवारा. आणि ह्याच धरणी मातेच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आपण इथे काय आहे? स्थित आहे. बरोबर? म्हणून आपल्याला या धरणी मातेसाठी एक एनर्जी बॉल रोज क्रिएट करायचा आहे. का करायचं आहे? कारण आपण ही वसुंधरा, वसुधैव कुटुंबकम आहे, आणि वसुंधरा आपली माता आहे. या मातेला देखील आणि आपण हे विश्वाची माझे घर म्हणतो आहे,
हे करताना या मातेला देखील आपल्याला प्रोटेक्शन देण्याची गरज आहे, जेणेकरून कुठल्याही आपत्ती काळामध्ये या मातेच्या आपल्याला प्रोटेक्शन लाभावं आणि कुठल्याही आपत्ती काळामध्ये कुठल्याही आपत्ती माझ्या धरणी मातेवर येऊ नये. माझ्यासोबत जेव्हा आपण म्हणतो ना की आपल्या स्वतःसाठी मागता मागता जेव्हा आपण इतरांचाही विचार करतो, या ऊर्जा माझ्यापर्यंत काय होतात, मल्टिपल होऊन येत असतात. कळतंय? त्यामुळे आपल्याला काय करायचं, पुन्हा एकदा रेकीला कॉल करायचा आहे आणि आपल्या हातामध्ये या पृथ्वीला बघायचं की संपूर्ण पृथ्वी माझ्या हातामध्ये आहे आणि तिथे अफर्मेशन द्यायचं आहे की या पृथ्वी तलावरील प्रत्येक व्यक्ती, वस्तू, वाहन, प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूंना संपूर्णतः सकारात्मक ऊर्जांनी, संपूर्णतः पॉझिटिव्हिटीनी ग्रहण करत आहे, संपूर्णतः पॉझिटिव्हिटी प्राप्त झालेली आहे. या पद्धतीने तुम्हाला ज्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी पाहिजे आहेत त्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आपण इथे बोलायच्या आहे आणि एनर्जी या पद्धतीने तुम्ही जिथे बसले आहात त्याच पद्धतीने ही एनर्जी काय करायची, आपल्याला फैलवून द्यायची. किंवा हा एनर्जीचा बॉल तुम्ही तुमच्या जिथे तुम्ही आहात तिथून आपल्या घरणी मातेमध्ये टाकू शकता. कारण आपण इथे काय करतो आहे, आपली अर्थ हिलिंग करतोय. कळतंय का अर्थ हिलिंग महत्वाचे आहे? कारण जिथे आपण राहतो आहे तिथे काय करतो आहे, आपलं अस्तित्व जसं महत्वाचं आहे तसे या धरणी मातेला देखील प्रोटेक्शनची गरज आहे. बरोबर? ह्या धरणी मातेवर आपण राहतो, ही आपल्याला भरपूर काही देत आहे. म्हणून आपण बघा, कोरोना आला होता तिथे देखील आपल्याला सस्टेन केलेला आहे, तिथे देखील आपण या ऊर्जांनी तेव्हा देखील खूप सपोर्ट केलेला आहे. मग मला या पृथ्वीवरती माझं पण देणं आहे, मी काहीतरी ऋण घेऊन आलेली आहे. मला इथे जर मी या पृथ्वीवरचं अन्नधान्य वापरते आहे, जरी मी ते पैशाच्या माध्यमातून वापरत आहे, जरी मी त्यासाठी पैसे पेड करते आहे, तरी सुद्धा माझं काहीतरी कर्तव्य बनते आहे की या पृथ्वीच्या याच्यावरती संपूर्णतः सकारात्मकता, शांती, स्थैर्य आणि प्रेमाच्या ऊर्जा राहायला पाहिजे. प्रत्येकामध्ये एकमेकांबद्दल प्रेम राहायला पाहिजे, आपुलकी, दया, क्षमा आणि शांती, प्रेम ह्यानी ह्या ऊर्जांनी काय करायला पाहिजे, पोचवायला पाहिजे. आपण इंटेन्शन सेंड करणं महत्वाचं आहे, आपण हिलिंग सेंड करणं महत्वाचं आहे. बरोबर? या इंटेन्शन नकळतपणे आपल्या ईश्वर गुरूंसोबत पर्यंत पोहोचतात, या युनिव्हर्स पर्यंत पोहोचतात. बरोबर? आणि या ऊर्जांनी बघा, कधी कधी या म्हणतात ना, ह्या ऊर्जा कोणतीही पॉझिटिव्ह प्रार्थना ही कुठे ना कुठे कधीतरी आपल्यापर्यंत येते. आपण जेव्हा इतरांच्या आयुष्यामध्ये फुलं देऊ तेव्हा आपल्याकडे मल्टिपल होऊन येणार. आणि जर तुम्ही इतरांच्या आयुष्यामध्ये काटे निर्माण करण्याचा प्रयत्न करता, तुम्हाला काय मिळणार आहे, त्याच पद्धतीने मिळणार ना. म्हणून पेरणी खूप महत्वाची आहे. तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे. म्हणतात ना, बोये फुल बबुल का, गुलाब कैसे पाय. मग जर गुलाब व्हायचा आहे, गुलाब तुम्हाला आयुष्यात पाहिजे आहे, तर तुम्हाला गुलाबाचंच रोप लावावं लागेल. बरोबर ना? मग आपल्याला काटे मिळतील का, नाही. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला संपूर्णतः सुख, समाधान, शांती, आरोग्य, ऐश्वर्य पाहिजे आहे, तर आपण ही प्रार्थना दुसऱ्यांपर्यंत पण पोहोचवली पाहिजे. बरोबर ना? या पृथ्वी तलावावरती राहणाऱ्या प्रत्येक चराचरापर्यंत, सजीव निर्जीव वस्तूंपर्यंत आपल्याला या एनर्जीची हिलिंग पोचवायची आहे. का पोचवायची आहे, कळालं? नक्की? येस. आता काही कोणाचा प्रश्न आहे, आता तुम्ही विचारू शकता. हा, प्रीती मॅडम, तुमचा काही प्रश्न होता? प्रतिभा मॅडम? चॅट बॉक्स मध्ये टाका किंवा मला तसं विचारा. व्हाईट येलो पेजवरती लिहिलं तरी छान बेनिफिट आहे. जर तुमच्याकडे नसेल, येलो कलरची डायरी अवेलेबल होत नसेल, तर तुम्ही ते आपले सेंचुरी पेपर येतात ना, चार्टशीट पेपरचा वापर करून देखील आपण काय करू शकतो, त्याची एक वही त्याचं स्पायरल बाइंडिंग करून त्याची वही आपण करून त्याच्यावरती देखील अफर्मेशन लिहू शकतो. पण नाहीच आहे तुमच्याकडे अफर्मेशन साठी, तर तुम्ही व्हाईट कलरच्या डायरीवर पण आपण अफर्मेशन लिहायचे आहेत. कळतंय? आणि जे तुम्हाला व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट, जी तुम्हाला गोष्ट खूप लवकर पाहिजे, बरोबर,
ती जर गोष्ट कोणती तरी एक इच्छा असं वाटते की लवकरात लवकर पूर्ण व्हावी, त्यासाठी आपल्याला काय करायचंय, त्या इच्छेला म्हणजे एक इच्छा आपण लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी एक इच्छा आपल्याला 21 वेळा लिहायची. किती वेळा? एक इच्छा 21 वेळा लिहायची, जेणेकरून जी इच्छा आपल्याला वाटते की पहिली की लवकरात लवकर पूर्ण व्हावी, मग कोणाची लग्नाची इच्छा असू द्या, कोणाची फॉरेन ट्रिपची इच्छा असू द्या, कोणतीही इच्छा, तुम्हाला एक्झाम मध्ये सक्सेस असू द्या, जॉब लागण्याची इच्छा असू द्या, कुठल्याही गोष्टीची एक इच्छा आपल्याला काय करायची आहे, लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी 21 वेळा लिहायची आहे. कळतंय? येस. इथपर्यंत समजलंय? येस. आज आपण इथे थांबतो आहे. उद्या आपण डेली प्रॅक्टिस रेकीची कशा पद्धतीने करतो आणि अन्न पाणी कशा पद्धतीने चार्ज करायचं हा टॉपिक घेणार आहोत. येस, मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.